लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने 60 वर्षीय हृदयरुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च जोखमीची कॅल्शियम ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमी ही अत्याधुनिक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या उपचारामुळे रुग्णावर अँजिओप्लास्टी करून त्याचे प्राण वाचवण्यात यश आले. कार्डियक सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ. सूरज इंगोले यांच्या नेतृत्वाखाली बहुविशेषज्ञांच्या टीमने केली. या रुग्णाचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे नियमित डायलिसिस सुरू होते. डायलिसिस दरम्यान त्याचा रक्तदाब अचानक कमी होणे आणि हृदयाचे ठोके अनियमित होणे अशी गंभीर लक्षणे दिसत होती. पुढील तपासणीत त्याला ट्रिपल व्हेसल डिसीज असल्याचे निदान झाले. या अवस्थेत हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीनही मुख्य रक्तवाहिन्या मोठ्या प्रमाणात अरुंद झालेल्या असतात. याशिवाय रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात साचलेले होते आणि हृदयाची कार्यक्षमता देखील खूपच कमी झाली होती. त्यामुळे पारंपरिक बायपास शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरले असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन डॉक्टरांनी कमी चिरफाडीत होणारी कॅल्शियम ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमी ही प्रक्रिया निवडली. या प्रक्रियेत बारीक नळीच्या मदतीने रक्तवाहिन्यातील कडक झालेले कॅल्शियम सुरक्षितरित्या कमी केले जाते. त्यामुळे पुढे स्टेंट बसवणे सोपे होते. यानंतर हृदयातील महत्वाच्या रक्तवाहिनीत स्टेंट बसवून रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला. या उपचारात डॉ. सूरज इंगोले यांच्यासह भूलतज्ञ डॉ. क्षितिज गायकवाड, रजिस्ट्रार डॉ. विष्णू जाधव व अनघा तसेच कॅथलॅबमधील अमित, मीना, मनोज कुमार, कल्याण आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दगडासारखा हार्ड असतो किंवा सिमेंट कॉन्क्रीट सारखा हार्ड असतो. हे तिन्ही नसामध्ये ब्लॉकेजेस होते आणि ते पण एकदम कॅल्सिफाईड म्हणजे हार्ड कॅल्शियमचे ब्लॉकेज आहे. तिन्ही नसामध्ये ब्लॉकेजेस आहेत. ट्रिपल वेसल डिसीज असतो. जनरली आपण बायपासचा ऑप्शन देतो. तसं आपण या पेशंटला पण बायपासचा ऑप्शन दिला होता की यू गो अहेड विथ द बायपास. त्यांनी 3-4 ठिकाणी बायपासची ओपिनियन घेतली. पण डायलिसिसवरचा पेशंट पंपिंग 20 ते 25%. कार्डियक सर्जन वॉज नॉट व्हेरी कीन म्हणजे की हाय रिस्क पेशंट आहे बायपासला फार कीन नव्हते कार्डियक सर्जन. त्यांनी सुचवलं की अँजिओप्लास्टीद्वारेच तुम्ही जा. डायलिसिस नाही केलं तर हायपोटेन्शन पेशंट सडनली स्टॉप होण्याची पण शक्यता होती. त्यामुळं पुढचा पर्याय होता की आपल्याला ह्याचे ब्लॉकेजेस उकडण्याचा पर्याय नव्हता. तर कॅल्शियम जर असेल ना तर समजा एखाद्या दगडावरती आपण स्टेंट लावला तो पूर्ण ओपन होणार नाही. कुठल्याही अँजिओप्लास्टीला ते कॅल्शियम क्लिअर करणं फार गरजेचं असतं. पहिल्यांदा कॅल्शियम क्लिअर करून तो ब्लॉक क्लिअर करून मग स्टेंट लावणं गरजेचं. कॅल्शियम वेगवेगळ्या प्रकारचं असतं. जर 180 अंशात म्हणजे आर्टरीच्या आतमध्ये 180 अंशापेक्षा जास्त कॅल्शियम असेल तर त्याला आपण ड्रिल करणे, जसं डायमंड कट्स असतात आर्टरीमध्ये आपण ड्रिल करतो. त्याला त्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमी आणि दुसरी रोटेशनल अॅथेरेक्टॉमी. रोटेशनल अॅथेरेक्टॉमीमध्ये सरळ फक्त ड्रिल करत आहे. पुढं ड्रिल आहे, सरळ फक्त ड्रिल करत आहे. ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमीमध्ये काय असतं की दोन्ही बाजू म्हणजे पुढं जाताना पण ड्रिल करतं आणि मागे येताना पण ड्रिल करतं. ही ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमी. हा 180 डिग्रीपेक्षा जास्त कॅल्शियम असेल म्हणजे 360 डिग्री जर आपण आर्टरी धरली राऊंड त्याच्यामध्ये 180पेक्षा जास्त असेल तर हे 2 पर्याय. जर कमी कॅल्शियम असेल तर मग कटिंग बलून असतं. त्याच्यावरती ब्लेड्स असतात. बलूनवरती ब्लेड्स असतात. त्या ब्लेड्सने आपण कॅल्शियम कट करतो आणि मग पुढं स्टेंट लावतो. किंवा मग पुढचा पर्याय असतो लेसर वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये एखादा पर्याय असतो. हे सगळे पर्याय असतात. म्हणजे ह्या पेशंटमध्ये कॅल्शियम फार जास्त असल्यामुळे आपल्याला ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमीचा पर्याय मिळाला. तर सगळ्याच आर्टरीज एकदम क्लिअर करायच्या कारण हार्टचं पंपिंग आहे 20%, 25%. त्याच्यात आपण कॉन्ट्रास्ट म्हणजे अँजिओप्लास्टी करताना आपण इंजेक्शन देतो. हार्ट तेवढं टॉलरेट करणं शक्य नव्हतं. म्हणून आपण पहिल्यांदा ठरवलं की जी क्रिटिकल आर्टरी आहे, जी 95% वेसल आहे, ज्याच्यामुळे एवढा त्रास होतो, ती पहिल्यांदा करणे. आणि स्टेज प्लास्टी म्हणजे एखाद्या महिन्याने जरा पेशंट सेटल झाला की मग बाकीच्या 2 महिन्यासाठी. म्हणून आपण फर्स्ट जी LED म्हणतात लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग सगळ्यात मोठी आर्टरी असते तिला आपण फर्स्ट ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमी केली. ऑर्बिटल अॅथेरेक्टॉमी म्हणजे पहिल्यांदा आपण कॅल्शियम कट गेलो, परत खाली गेलो आणि पुन्हा कॅल्शियम कट करत वरती आलो.